कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने अधिवेशन के लिए नागपुर में मंत्रियों के बंगले पर होने वाले खर्च को लेकर सरकार पर निशाना साधा। बारिश से प्रभावित किसानों को दिए गए आर्थिक मदद के मुद्दे पर उन्होंने टिप्पणी करते हुए कहा कि जिस प्रकार सरकार के पास किसानों को देने के लिए पैसे नहीं है, वो अपने मंत्रियों के बंगले पर पैसा बहा रही है। 2 सप्ताह के लिए इतने पैसे खर्च करने का मतलब ही क्या है। इसके साथ ही स्थानीय निकाय चुनाव में भाजपा के महायुति गठबंधन से अलग होकर चुनाव लड़ने पर भी शाब्दिक प्रहार करते हुए कहा कि भाजपा बहुत ही चालाक पार्टी है और वो अपने ही साथियों का नुकसान करती है। इसके साथ ही वडेट्टीवार ने कहा कि ये भाजपा की रणनीति ताकि कांग्रेस और उद्धव ठाकरे गुट का वोट काटा जा सके। मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायला तेही 4 दिवसासाठी मंत्री येतो, 8 दिवसासाठी येतो। अधिवेशन किती दिवसासाठी चालतो? 8-10 दिवसासाठी जर मंत्री इकडे येत असेल विधान अधिवेशनासाठी, तर एक त्यांना हॉटेलमध्ये द्या ना, व्यवस्था करा। झोपायची जर सोयच करायची आहे तर इथल्या 5 स्टार हॉटेलमध्ये करा। पण मंत्र्यांच्या बंगल्यावर उधळपट्टी करणं म्हणजे शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान करणं आहे, असा त्याचा अर्थ होतो। हे केवळ शेतकऱ्यांसाठी बोलघेवळेपणा करतात, पण शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची यांची मानसिकता नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे। भाजप हा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष आहे। हे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे हा पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे। ते चेटकीन म्हणतात, पण मी राक्षस म्हणतो। दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष आहे। बिहारमध्ये सुद्धा तीच तयारी झाली। नितीश कुमाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत, जसं शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत महाराष्ट्रात, वापर केला, तसंच आता तिथे सुद्धा होणार आहे। मूळ विषय असा आहे की वेगवेगळे 3ही पक्ष लढत आहेत। त्या पक्षाची स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे भाजपनी की या सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही, युती करायची नाही, आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाली, अजित पवारांची मतं, पक्षांची मतं, अजितदादा पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून मिळवतात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं हा त्यामागचा उद्देश आहे।